नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। इचलकरंजी शहरात वाहतूक शिस्त लावण्यासाठी आपचे निवेदन। इचलकरंजी शहरात वाहतूक कोंडी व अपघाताचे वाढते प्रमाण या संदर्भात आम आदमी पार्टीच्या वतीने शहर वाहतूक शाखा PSI शंकर निटरे यांना निवेदन देण्यात आलं। या निवेदनात शहरातील शालेय विद्यार्थ्यांची व नागरिकांना होणारा त्रास व वाहतूक कोंडी या संबंधित माहिती आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष वसंत कोरवी यांनी दिली। शहरातील वाहतूक प्रमाणात वाढ झालेली आहे। शहरात आणि अनेक ठिकाणी प्रामुख्याने महासत्ता चौक, बिग बाजार या ठिकाणी कामगारांची वर्दळ, शाळेच्या विद्यार्थ्यांची वर्दळ तसेच बेशिस्त वाहतूक यामुळे सदर ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण होते। या शालेय विद्यार्थी, पादचारी, ज्येष्ठ नागरिक, महिला यांना जीव मुठीत धरून सदर कोंडीतून मार्ग काढावा लागतो। सदरची परिस्थिती राजवाडा चौक, गोविंदराव हायस्कूल, गंगामाई गर्ल्स हायस्कूल, ASC कॉलेज, स्वामी विवेकानंद गर्ल्स हायस्कूल या शालेय विद्यार्थी व पादचारी तसेच वाहनधारकांना मार्ग काढण्यास त्रास होत आहे। मात्र अद्यापही या ठिकाणी कोणतीही उपाययोजना आपल्या शहर वाहतूक शाखेमार्फत करण्यात आलेली नाही। यामुळे सामान्य नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। सदर ठिकाणी वाहतूक कोंडी व अपघाताचे प्रमाण होत असून या ठिकाणी कायमस्वरूपी ट्रॅफिक पोलीसचा बंदोबस्त करून शालेय विद्यार्थी व वाहनधारकांना योग्य शिस्त लावावी व होणारे अपघात टाळता येतील। सदरच्या ठिकाणी कायमस्वरूपी बंदोबस्त व उपाययोजना आपल्याकडून करण्यात याव्यात, या मागणीचं निवेदन देण्यात आलं। यावेळी शहराध्यक्ष वसंत कोरवी, प्रकाश सुतार, रावसो पाटील, शब्बीर शिरोळे, दिनेश कोळी, बाबूराव माळी, अनिता बडे, मस्जिद इमाम नाईक वडे पदाधिकारी उपस्थित होते। गावात वाहतूक वाढली, वाहन वाढले, महसूल पण वाढले, तर बंदोबस्त काही त्याचं पूर्वच्या वाहतूक प्रमाण वाढले बघतो अजून काय वर्धेत पण बघू आधी तुमचे वयस्क लोक म्हणा, महिला म्हणा, तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।